मॅडम गुड मॉर्निंग गोप्या. शुभांगी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. तिळगुळकर जरा केबिन मध्ये या. येस मॅम. यावर आपण वर्कआउट करू. ओके ओके. कम इन. येस मॅम. मिस्टर तिळगुळकर, मी काल रात्रभर खरंच खूप विचार केला. कशाबद्दल? आपलं मॅगझिन, इथलं प्रॉफिट, इथली प्रोग्रेस, आणि माझ्या असं एकूण लक्षात आलंय की आपण गेल्या काही वर्षात खरंच खूप चुकीचे निर्णय घेतले आणि म्हणून खूप लॉसही झालेला आहे आपल्याला. ओके. हो, पण म्हणून घडून गेलेल्या गोष्टींवर रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. नक्कीच मॅम. इनफॅक्ट आपल्याला फ्युचरच्या दृष्टीने प्लॅनिंग करायला हवं, त्या दृष्टीने पावलं उचलायला हवी. दॅट्स ग्रेट मॅम. मॅम, मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. तुमचे विचार खूप उदात्त आहेत मॅम, आणि तुम्ही आज मेंटली खूप फ्रेश दिसताय. येस, माणसाने भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींमध्ये अडकून राहू नये. इनफॅक्ट त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा भूतकाळात मिळालेला अनुभव भविष्य समृद्ध करण्यासाठी वापरायला हवा. मॅडम हो, काय योगायोग असो. कसला योगायोग? म्हणजे तुम्ही आता बोलला ना, तसाच तसा परवा आरजे आबासने आपल्या कार्यक्रमात सांगितल्या. गोप्या, आपल्या कामाला निघा. अगं उघडणार लवकर डबा, लवकर. तुला काय एवढी घाई आहे? अगं मला ना खूप क्युरिओसिटी वाटते. पल्लू, मी डबा उघडते, तुझ्या आजोबांचं मृत्यूपत्र नाही. आणि एक सेकंड, एवढी घाई उत्सुकता तुला कशाला? मला असायला हवी एवढी उत्सुकता. चल ना, उघड ना लवकर. ही मोगरा असेल तर? नाही, मला असं वाटतंय ना, प्राजक्ताची फुलं पण असू शकतात. आहे ना, हे वास तर भजीचाच येतोय. थांब थांब थांब, मला असं वाटतंय की आज काहीतरी स्पेशल म्हणून त्याने फुलाऐवजी एखादा प्राणी पाठवला असेल तर? प्राणी म्हणजे? म्हणजे बघ ना, तू असा डबा उघडशील आणि एखादा बेडू कोडी मारून तुझ्या अंगावर येईल. काही बोलतेस का तू बल्लू? ग्रोस कुठली? अगं तो काय आपला नागेश सारखा आहे का असा वेडेपणा करायला? कुडू कुडू कुड. गणपती बाप्पा. हे काय? पेनड्राईव्ह? पल्लू, ऋषीने हे पेनड्राईव्ह डब्यात का टाकून दिले? ए, तो खरंच आपल्या नाग्याच्या वळणावर तर नाही चाललाय ना? अगं काहीतरी असेल त्या. चल बघूया. लॅपटॉप कुठे तुझा? लॅपटॉप. येस. दादा, तुम्ही इथे कसं काय अचानक? अरे या दादाची स्टाईल आहे. तुझी आठवण झाली हे कारण पुरेसं नाही. दादा, तुम्ही इथे आलात मला फार आनंद झाला. तुम्ही आता आराम करून घ्या, आपण नंतर निवांतपणे बोलू. आणि तुम्हाला काही हवं असेल ना, तुम्ही या सुम्याला सांगा. ओके, आता मी ऑफिसला चाललोय आणि तुम्ही इथे आलात म्हणून तुमच्या राहण्याची परवानगी काढावी लागणार आहे ऑफिसकडनं. येतो. आणि तू काळजी घे दादांची. हा, बाय बाय. काय? आजोबा आले? काय? आजोबा आलेत? अरे आजोबा आलेत म्हणजे मज्जा आहे, मज्जा. आजोबा म्हणजे कसं, म्हातारा माणूस. म्हातारा माणूस म्हटलं की जुना माणूस, आणि जुना म्हटलं की तो खरा असतो, अगदी या फोन सारखा. अरे मी तुला सांगतो, ही म्हातारी माणसं असतात ना, यांच्याकडे ना अनुभवाचा एक खजिना असतो, ज्ञानाचं भंडार असतं. मला जशा या जुन्या वस्तू आवडतात ना, तशी जुनी लोक आवडतात. त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही दिलेल्या घरात ते माझ्यासोबत राहू शकतात का नाही? प्रत्येक आजोबाला आहे ना आपल्या नातवाच्या घरी जाऊन राहण्याचा अधिकार आहे, आणि तो मी कधीच हिरावून घेणार नाही. कळलं? येऊ दे, कितीही दिवस राहू दे त्यांना. दॅट्स रिअली काइंड ऑफ यू सर. आणि तुम्ही काळजी करू नका सर, त्या घरातले सगळे नियम ते पाळतील. मला काळजी करण्याचं कारणच नाही आहे. अरे म्हातारा माणूस म्हणजे तो डिसिप्लिन असणार, ब्रिटिश कालीन. कळलं? आणि काय बोलव रे त्यांना कधीतरी गप्पा मारायला. सर नक्कीच घेऊन ये सर, पण आता मला जावं लागणार. का रे? का?
सर घरात खायला काही नाही. खायला नाहीये? एक मिनिट मी गोप्याला सांगतो. गोप्या, अरे सर, नाही, गोप्या, सर, गोप्या. नाही, नाही, ऐका ना. अरे असू सर, दे. please, I नाही, नाही, insist. असं- काय साहेब, please. नाही, नाही, एक मिनिट आहे, तुला सांगतो सर, मी. I insist. नाही, नाही, नको आहे, काय सर. insist त्यांना करायची काय गरज होते, नाही. मला थांब रे माहिती आहे, बाबा. सर. नाही, तुला सर, काय please, काय please, आवडतं ना? sir. गुलाबजाम. सर, please. सायलेन्स. नाही, आम्ही म्हणजे तुझा टिफिन आला असेल नाही, तर- रोज टिफिन पोहोचवण्याचीच कामं करते ना मी इथे. सर मी 10-15 मिनिटात. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही आता निघा. दादा, अहो तुम्हाला सांगतो तो नागेश आहे ना, अहो एक नंबरचा कलाकार माणूस आहे. मी आल्यापासून त्यानेच मजा आणली बघा. अहो मी तर त्याच्याबरोबर लपाछुपी खेळतो. म्हणजे अहो दादा, ही जी जागा आहे ना, हे रिशाला त्याच्या ऑफिसने त्याला राहण्यासाठी दिले. म्हणजे इथे दुसरा कोणी राहू शकत नाही. अरे मग तू कसं राहतोस? अहो तेच तर सांगतोय. मी इथे लादींसारखा लपून राहतो. आणि तो नागेश आहे ना, तो अमेरिकेसारखा माझ्यावर कधी हल्ला करू शकतो. अहो त्याला संशय आहे की तो कोणाचा तरी वावर आहे, म्हणजे भूताबिताचा. तो मला भूत समजतो. आणि त्यासाठी तर त्याने ना ते काय भूतशोधक यंत्र वगैरे पण बनवलंय मला पकडण्यासाठी. अरे वा, ही मुलं मला खूप आवडतात. ही एकतर देशाचं भलं करतात, नाहीतर देशाला संकटात तरी टाक. अहो दादा, तो तर 100% संकटात आणणार. आजोबा नमस्कार. हा नाग्या, बोल. काही नाही, मगाशी तुम्ही मला खूप मारलं. पुन्हा असं कधी मारू नका. नाही काय, मला पाठीवर कौतुकाची थाप हवी आहे, झपाटे नको. तुम्ही खूप मारलत मला. थोडस आणखी मारलं असताना तर मी एखादा खुनाचा आरोप पण कबूल केला असता. अरे मग तू काय कुठं खून करून आलास का काय? छे हो, माझ्याकडे बघून वाटतं का मी एखाद्याचा खून करेन? बघा, माझ्या डोळ्यातली निरागसता बघा. अहो मी सदा डासही मारत नाही. लोक डास कसे मारतात असे ना, मी डासाला फक्त हवेतल्या हवेत पकडतो, त्याला अशी कानात वॉर्निंग देऊन सोडून देतो. अरे वा, मी माफी मागायला आलोय. या घरात चोरून बघत होतो ना त्याबद्दल. पुन्हा असं कधी होणार नाही. अरे मी पण तुझी माफी मागतो. माझा गैरसमज झाला आणि मी तुला हाणला. आजोबा, तुम्ही कोल्हापूरचे आहात ना, म्हणून आईने तुमच्यासाठी खास तिखट शेव पाठवली. अरे वा वा वा, मला आवडते शेव. आजोबा एक विचारू? हा. हे गृहस्थ असे का बसलेत? हे कोण? हे जे बसलेत ते? अरे इथं कोण बसलंय? मला तर दिसत नाही. हे 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 जे बसलेत ते? अरे इथं कोण बी नाहीये. मगाशी तुला हाणला का तेव्हा तुझ्या डोक्याला मार लागलाय बहुतेक. अहो हे जे बसलेत ते. इथं कोण आहे? बघितलं दादा? खरंच तुम्ही हा नागेश टेम्पल आहे? अहो दादा, मी आल्यापासून हेच चालू आहे. बर, चला मी आता एक फेरफटका मारून घेतो. तुम्ही कुठे निघालात आता? अरे येतो जरा पाय मोकळे करून, परिसर बघून, ऋषीचा ऑफिस पण बघून येतो. अहो पण त्याचं ऑफिस तुम्हाला तरी कुठं माहिती आहे? अरे तो म्हणाला होता घराजवळच आहे म्हणून. सिने कट्टा मासिकाचं ऑफिस ना, हा. मग शोधेन मी. एक कर, मला पाणी आणून दे. येऊ खातो मी. बरं आणतो लगेच. मिस्टर तिळगुळकर, आज संध्याकाळी 8 वाजता आपल्याला एका मीटिंगला जायचं. मी कसं येणार? का? मी तुम्हाला सांगितलेलं ना 8 ते 9 फॅमिली टाइम असतो. 1 मिनिट, आज तर तुमचे आजोबाच इथे आलेले आहेत. सो तुम्ही त्यांच्याशी केव्हाही गप्पा मारूच शकता. सो आज अशा काही स्पेसिफिक वेळेची गरज नसेल ना तुम्हाला. पण तुम्हाला एक सांगतो, असा नातू मिळणं ना म्हणजे नशीब लागतं. आजोबा आणि नातू 1 तास बोलतात. आम्ही 1 तास बोलतो.